उन्हाळ्याच्या गरमीमुळे फारशी भूक लागत नसेल तर याप्रमाणे थंडगार असं दही भात नक्की करून बघा। 1 कप दही घेतलं, याच्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी साखर घातली, अर्धा कप दूध घातलं आणि हे छान असं घुसळून घ्या। आता याच्यामध्ये भात घालायचा। लक्षात ठेवा, भात जो आहे तो गरम नको, थंड केलेला असावा। आवडीनुसार हिरवी मिरची, थोडंसं किसलेलं आलं आणि चिरलेली कोथिंबीर घातली। हे असं मिक्स करून घेतलं। आता भाताला छानसा तडका देण्यासाठी 2 चमचे शेंगदाणा तेल गरम केलं। मी रोजच्या स्वयंपाकासाठी हे ओरोविटाचं शेंगदाणा तेल वापरते। 100% नैसर्गिक शुद्ध असं लाकडी घाण्यावर तयार केलं जाणारं हे कोल्ड प्रेस ऑइल आहे। तेलाची बॉटल उघडताच त्याचा जो सुवास येतो त्यावरून शुद्धतेची खात्री पटते। आजकालचं जे रिफाइंड ऑइल असतं त्याच्यामध्ये भरपूर केमिकल्स असतात, प्रोसेसिंग खूप केलेलं असतं, त्यामुळं लाकडी घाण्याचं तेल वापरणं केव्हाही उत्तम। शेंगदाणा तेलाशिवाय ओरोविटाचं फ्लॅक्सीड तेल, मोहरीचं तेल, तिळाचं तेल, कोकोनट ऑइल, करडईचं तेल तर आहेच, याशिवाय बेबी मसाज ऑइलसुद्धा उपलब्ध आहे। काचेच्या बॉटल्समध्ये हे जे तेल आहे ते येतं आणि 5 लिटरसाठी याप्रमाणे टिनचा कॅन दिलेला आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये 1 चमचा हरभरा डाळ घातली, ती थोडीशी तळली की 1 चमचा उडीद डाळ घालायची। डाळी छान गुलाबीसर रंगाच्या झाल्या की मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग हे घातलं आणि छान अशी चुरचुरीत फोडणी भातावर घातली। सगळं मिक्स करून अर्धा तास मुरण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या, म्हणजे डाळी छान मऊ होतात। शेवटी याच्यावर डाळिंबाचे दाणे किंवा चिरलेली काकडी घालू शकता। उन्हाळ्यातही खावासा वाटेल असा आपला थंडगार दही भात तयार झाला। ओरोविटाचे सगळे प्रोडक्ट्स ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्विगी मिनीवर लिस्टेड आहेत, त्यावरून तुम्ही ते ऑर्डर करू शकता। ऑर्डर कसं करायचं त्याचे सगळे डिटेल्स कॅप्शनमध्ये दिलेले आहेत।